नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला दिसतंय की एका नवीन प्रोमो समोर आलाय. नंदिनी जेव्हा आणि काव्याला माफ केलेली नसून तिच्या बाबांसोबत ती आता माहेरी जात असते. तर काव्या तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते की ताई, मी तुला सत्य सांगणार होते, पण मात्र परिस्थिती तशी आलीच नाही ग. आता घर सोडून तू असं अनर्थ नको करूस. तर मित्रांनो, खूप इमोशनल सीन आपल्याला पाहायला मिळतोय. तर पार्थ बिचारा बोलण्याच्या परिस्थितीत नसतो. तर इकडे नंदिनी आता पार्थची माफी मागत म्हणते की आमच्यामुळे तुमचं खूप मन दुखलंय. अगोदर माझ्यासोबत लग्न ठरलं, पण मात्र ते मोडलं, आणि आता काव्याने तुमचा विश्वासघात केला. आम्हा मोहितेंच्या मुळीमुळे तुमचं नेहमीच मन दुखलंय. तर पार्थही आता समजून घेत म्हणतो की नंदिनी, या तुमची काही चूक नाहीये. माझ्या इतकं दुःख तुम्हालाही झाले मी समजू शकतो. तर नंदिनी जीवाकडे रागात बघत म्हणते की आपलं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. हे सगळं घडलंच नसतं. आपण खरे गुन्हेगार आहोत. या प्रेम करणाऱ्या जीवांमध्ये आलो. तर दुसरीकडे उभी असलेली रम्या आणि वसुंधरा आता चांगली मजा बघत असतात. पण मात्र कोणाच्याही डोक्यात संशय आला नाही की हे सगळं रम्या आणि वसुंधरामुळे होते. कारण की तेवढं सगळं डायरेक्टली समोर आलं अचानक. पण कोणीच विचार केला नाही की त्या क्लिप कशा आल्या मध्ये, कोणी क्लिप टाकल्या. पण हे लवकरच आता शोधून काढणार आहे. तर तो कोण शोधून काढणार आहे? तर विक्रम लवकरच या सगळ्याचा पाठपुरावा करून सगळं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे.